नमस्कार. परफेक्ट RLDमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण लाल भोपळ्याचे घारगे बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं लाल भोपळा घेतलेला आहे 300 ग्रॅम. तर या भोपळ्याच्या आपण बिया काढून घेणार आहोत. बिया काढून कट करून घेऊ. तर इथे पाहू शकता मी अशा प्रकारे कट करून कुकरच्या डब्यामध्ये फोडी टाकलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही, तर कुकरमध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. इथे पाहू शकता कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकून आणि डबा ठेवून कुकर गॅसवर ठेवून 2 शिट्ट्यामध्ये आपण भोपळा शिजवून घेणार आहोत. 2 शिट्ट्यामध्ये भोपळा चांगला शिजला जातो. तर पाहू शकता आपला भोपळा छान शिजलेला आहे. आपण चम्मचने चेक करू. तर भोपळा मी इथं ताटामध्ये काढून घेतलेला आहे. आता याच्या आपण अशा प्रकारे साल काढून घेऊ. पाहू शकता खूप छान अशी साल काढता आलेली आहे. इथे बाउलमध्ये मी भोपळा घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला भोपळा मॅश करून घ्यायचा आहे. आता यामध्ये गूळ टाकू. तर 300 ग्रॅम आपला भोपळा होता, त्यासाठी मी इथं 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. गूळ कुटून घेतलेला आहे, किसूनसुद्धा घेऊ शकता, मिक्स करून घेऊ. तर इथे पाहू शकता मिक्स झालेला आहे. एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ. आता यामध्ये 2 इलायची आणि थोडीशी जायफळ मी कुटून घेतली होती ती टाकू. 1 चमचा खसखस ती टाकू. 1 चिमूट मीठ टाकायचं आहे आणि छोटी वाटी तांदळाचं पीठ टाकलं आहे. आता 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं करून आपल्याला गव्हाचं पीठ यामध्ये टाकायचं आहे. तर 1 चमचा तेल टाकू आणि मिक्स करून घेऊ. लागण तसं आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे. आता आपण हाताने पीठ मळून घेऊ. तर इथे पाहू शकता थोडंसं पातळ दिसत आहे. यामध्ये मी राहिलेलं गव्हाचं पीठ टाकलं आहे. तर ह्या वाटीने मला 1 वाटी पीठ लागलेलं आहे. तर इथे पाहू शकता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. तर आपल्याला पीठ भिजून न देता लगेचच घाऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. थोडंसं तेल टाकून मळून घेऊ. तर इथे मळून झालेलं आहे. आता थोडंसं पीठ घ्यायचं आहे. पीठ हातावर घेऊन गोळी तयार करून घेऊ. तर अशा प्रकारे आपल्याला गोळी तयार करायची आहे. आणि इथं पोळपाटावर आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि लाटून घेऊ. तेलाऐवजी पीठसुद्धा घेऊ शकता. तर आपल्याला जास्त पातळ न लाटता जाडसरच ठेवायचं आहे. जास्त पातळ लाटायचं नाही. पाहू शकता अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे. तर इथे आता आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे. पुरी टाकताना आपल्याला गॅस सुरुवातीला मोठाच ठेवायचा आहे. आणि झाऱ्याने पुरीवर अशा प्रकारे आपल्याला तेल टाकायचं आहे. पाहू शकता टम अशी आपली पुरी फुगलेली आहे. आता पलटून घेऊ. आता मी मध्यम गॅस केलेला आहे. गूळ टाकल्यामुळे काय होतं की पुरीला लवकर कलर येतो, म्हणून मध्यम आचेवर पुरी चांगली तळून घ्यायची आहे. तर इथे पुरी मी काढून घेतलेली आहे. खूप छान झालेली आहे. तर इथे मी तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवते. तर चपातीच्या आकाराचा आपल्याला इथे गोळा घ्यायचा आहे आणि पिठामध्ये गव्हाच्या पिठामध्ये बुडवून अशा प्रकारे आपल्याला मोठी चपाती तयार करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता चपाती तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे वाटी किंवा झाकण घेऊन आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. तर इथे पाहू शकता माझ्या चपातीच्या 3 पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तळून घेऊ.
अशा प्रकारे पुऱ्या केल्या की टम फुगतात। इथे पहा तुम्ही आता झाऱ्याने त्यावर तेल सोडायचं आहे। पाहू शकता खूप छान अशी टम आपली पुरी तयार झालेली आहे। आता दुसरी पण पुरी मी तेलामध्ये सोडलेली आहे। ही भाजलेली पुरी काढून घेऊ। पाहू शकता दुसरीसुद्धा टम फुगलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या घाऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। पाहू शकता खूप छान अशा तयार झालेल्या आहेत। मस्त अशा फुगत आहेत, पाहू शकता। खायलासुद्धा ह्या घाऱ्या खूप छान लागतात। इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक नक्की करा। खूप छान अशा घाऱ्या तयार झालेल्या आहेत। इथे पाहू शकता। तर एक मी तुम्हाला मोडून दाखवते। खूप छान अशा तयार झालेल्या आहेत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कशा झाल्या आहेत ते कमेंटद्वारे कळवा। चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।